आपला चंद्र कुठून आला, कसा तयार झाला, याचा तुम्ही कधी विचार केलाय का? जायंट इम्पॅक्ट हायपोथेसिस, ज्याला थिया इम्पॅक्ट असंही म्हणतात, हे चंद्राच्या निर्मितीचं ॲस्ट्रोजिओलॉजी मधलं एक हायपोथेसिस आहे. हे हायपोथेसिस सगळ्यात आधी म्हणजे 1946 साली कॅनेडियन भूगर्भशास्त्रज्ञ रेजिनाल्ड डॅली यांनी प्रपोज केलं होतं. या हायपोथेसिस नुसार सुमारे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी म्हणजे आपल्या सूर्यमालेच्या फॉर्मेशनच्या अगदी सुरुवातीच्या काळात पृथ्वीची टक्कर मंगळाच्या आकाराच्या एका प्रोटोप्लॅनेटशी झाली होती. हाच तो थिया, ज्याच्यावरून या इम्पॅक्टला थिया इम्पॅक्ट असंही म्हणतात. ही जी टक्कर झाली, या घटनेतून जो इजेक्टा बाहेर पडला म्हणजे लावा आणि इतर मलब्याचा जो गोळा असतो तो बाहेर पडला आणि तो एकत्रित येऊन आपला चंद्र तयार झाला. चंद्रावरील खडकांचं विश्लेषण करणारा एक रिपोर्ट 2016 साली पब्लिश झाला होता. त्याच्यानुसार ही टक्कर थेट झाली असावी, म्हणजेच दोन बॉडीज मध्ये डायरेक्ट हिट असावी असं मानलं गेलं. यामुळे दोन्ही पॅरेंट बॉडीजचं फ्रॅगमेंटेशन झालं आणि थरो मिक्सिंग झालं. खगोलशास्त्रज्ञांमध्ये चंद्राच्या निर्मितीसाठी सध्या जायंट इम्पॅक्ट हायपोथेसिस हाच सर्वात जास्त मान्य हायपोथेसिस आहे. या हायपोथेसिसचे समर्थन करणारे काही पुरावे आहेत. जसं चंद्राच्या कक्षेचं ओरिएंटेशन हे पृथ्वीच्या परिभ्रमणाच्याच दिशेने आहे. त्याबरोबरच चंद्र आणि पृथ्वी ही जी सिस्टीम आहे तिच्यात नॉर्मल पेक्षा जास्त अँग्युलर मोमेंटम आहे. हा अधिकचा अँग्युलर मोमेंटम थिया आणि पृथ्वी यांची जी टक्कर झाली होती त्यातून मिळालेला असू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जायंट इम्पॅक्ट हायपोथेसिस हा सूर्यमालेच्या निर्मितीची जी लीडिंग थिअरी आहे तिच्याशी सुद्धा सुसंगत आहे. तुम्ही जायंट इम्पॅक्ट हायपोथेसिस बद्दल आधी ऐकलं होतं का? कमेंट करून मला सांगा. आणि इतर कुठल्या खगोलांबद्दल तुम्हाला माहिती मिळवायला आवडेल तेही आम्हाला कमेंट करून कळवा.